भारतात ईश्वरी विश्वविद्यालयाची स्थापना. परमपिता परमात्म्याने स्थापन केलेला हा ईश्वरी ज्ञान यज्ञ पाकिस्तानाहून भारतात कसा स्थानांतरित झाला याची ही एक विचित्र कहाणी आहे. ब्रह्मकुमारी मनमोहिनीजी यांनी ती पुढील प्रमाणे सांगितली आहे. माझे लौकिक नातेवाईक मुंबईत होते. त्यांचा तेथे एक परदेशात कोट्यवधी रुपयांचा व्यापार चालत होता. आम्ही कोणत्याही प्रकारे पाकिस्तान सोडून भारतात यावे असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी आम्हास कराचीत कित्येक पत्र लिहिली. येथे लोकांची ज्ञान सेवा करण्यासाठी भारतात जाण्याचा शिवबाबाचा आदेश आम्हास मिळालाच होता. परंतु त्याचबरोबर बाबा हेही सांगत की ब्राह्मण निमंत्रणावरून तसेच ईश्वरी सेवेसाठी कुठे जाऊ शकतात. उगाचच त्यांनी कोठे गेल्यास त्याचा काही उपयोग होत नाही. आता जेव्हा मला लौकिक नातेवाईकांकडून निमंत्रण व विमान प्रवासाची तिकीट मिळाले तेव्हा बाबांच्या आज्ञेनुसार मी काही दैवी बहिणींना घेऊन मुंबईस गेले. माझे लौकिक नातेवाईक आमच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेले होते. एखाद्या महात्म्याच्या स्वागतासाठी लोक जसे हार तुरे घेऊन येतात तसेच प्रचलित रिवाजानुसार माझे लौकिक नातेवाईक हार ते तुरे घेऊन आले होते. परंतु आम्हास बाबाकडून ही शिकवण मिळाली होती की केवळ संपूर्ण पवित्र असलेल्या देवी देवताच हार धारण करण्यास पात्र असतात. आपण हे हार स्वीकारू शकत नाही कारण आता आपण त्या देवी देवतांप्रमाणे पवित्र होण्याचा पुरुषार्थ करीत असून सेवाधारीही आहोत. म्हणून आम्ही त्या हाराचा स्वीकार केला नाही आणि या बाबतीत बाबांचा मिळालेला आदेशही आम्ही त्यांना सांगितला. अशा रीतीने बाबांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करीत आम्ही माझ्या लौकिक नातेवाईकांकडे गेलो. तेथे त्यांनी 2 खोल्या आमच्या आवास निवासासाठी ठीकठाक करून ठेवल्या होत्या आणि आम्हास जिज्ञासूंना व लौकिक सगळ्या सोयऱ्यांना परमात्म्याचा परिचय व ज्ञान देता यावे म्हणून खास एक खोली व्यवस्था केली होती. बस आम्ही लौकिक नातेवाईकांकडे येऊन उतरलो. मात्र त्याच दिवसापासून माझे लौकिक आप्तमित्र आणि अन्य काही लोक ईश्वरी ज्ञान ऐकण्यासाठी आमच्याकडे येऊ लागले. आम्हास हे आठवून मोठा आनंद होत होता की सुरुवातीला जे लोक ओम मंडळी आम्हाला जाऊ देत नव्हते तेच आता स्वतः आमच्या जीवनामुळे प्रभावित होऊन आमच्याकडून काही ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. आमच्या आनंदाचे आणखीही एक कारण होते. बाबा आम्हास नेहमी सांगत असे की मुलींनो, प्रथम आपल्या लौकिक कुटुंबाचे कल्याण करावयाचे हवे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम अशी एक म्हण आहे. तेव्हा या नीतिवचनानुसार तुम्हा वत्सांनाही प्रथम आपल्या लौकिक नातेवाईकांची ज्ञानसेवा करावयास हवी. लक्षात ठेवा, ब्रह्मा कन्या तीच होय जी आपले माहेर व सासर या दोन्ही कुळाचा उद्धार करते. अर्थात जर एखादी ब्रह्मपुत्री ईश्वरी ज्ञान मिळण्यापूर्वी विवाहित असेल तर आता कुमारी व्रत धारण करून आपल्या माहेरच्या तसेच सासरच्या लोकांची ती लौकिक ईश्वरी ज्ञानाद्वारे अतिंद्रिय सुख देण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आता आपल्या लौकिक नातेवाईकांची ज्ञानसेवा करताना आम्हास असे प्रतीत होत होते की आम्ही आपले कर्तव्य तसेच तो ईश्वरी आदेश पाळत आहोत. आम्ही जवळजवळ 2 महिने त्या लौकिक नातेवाईकांकडे राहिलो. ज्या खोल्यात आम्ही राहत होतो त्या सोडून आम्ही 2 महिने बाहेर दुसरीकडे कुठेही गेलो नाही. माझे लौकिक नातेवाईक मोटारी घेऊन येत आणि आम्हास प्रेमाने विनवित की मुंबई हे प्रेक्षणीय शहर आहे. चला आता आपणास हे दाखवून आणतो. पण आम्ही कधी मुंबई फिरायला गेलो नाही कारण एक तर आम्हास त्यात कसलीच गोडी नव्हती आणि दुसरे म्हणजे आम्हास आता हे सारे जगच एक माया नगरी किंवा असार वाटावयास लागले होते. म्हणून आम्ही त्यांना सांगत होतो की आम्ही सतयुगातील तो भारत ही पाहिला आहे जो धर्मभूमी व देवभूमी होता आणि येथे सोन्या चांदीचे महाल होते. तसेच राजा प्रजा सर्वजण सुखी होते. त्यांच्या पुढे आजचा हा भारत किंवा मुंबई काय आहे? केवळ नरक, अगदी मायावी होऊन पडलेला आहे. म्हणूनच ज्ञान प्राप्त झाल्यावर कवी म्हणतो, झाली धर्मभूमी ही नरकपुरी, पूज्य ते झाले आज पुजारी.
निर्विकारता स्वप्नच ठरले आणि सारे बदलले भिकारी. भोग भोग करीत बसले, दंश करी सर्वांना माया. एका मूर्छेत व्याकुळ सर्व झाले, बसले मानुनी स्वतः काया. कोणी म्हणती सारे ईश्वर, कोणी म्हणती देवच नाही. जितकी तोंड तितकी मते, सत्य प्रमाण कोणतेच नाही. शिवबाबाद्वारे दिव्य दृष्टी प्राप्त करून स्वर्गाची दृश्य पाहणाऱ्या आम्ही माया नगरीत मुंबई पाहून काय करणार? या पृथ्वीवर राहणारे लोक सतयुगात पूज्य देवता होते, पण आज ते पुजारी व विकारी होऊन पडले आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी सांगून आम्ही त्यांना गप्प बसवीत असू. माझ्या लौकिक नातेवाईकांनी आम्हास कित्येकदा अनेक भोजन प्रकार व वैभव देऊ केली, पण आम्ही सदैव आपल्या हातांनी 2 साध्या भाकऱ्या भाजून साध्या भाजी बरोबर खात असू आणि मनात ईश्वराचे गुण गात असू. म्हणून त्या लोकांची खात्री झाली की ब्रह्मावत्स आता आपले जीवन श्रेष्ठ करून बसले आहेत. ना त्यांना हिंडण्या फिरण्याचा शोक, न खाण्यापिण्याची कसली चटक. त्यांच्या जीवनात त्यागाची श्रेष्ठ भावना आहे. एकीकडे ते मुंबईच्या फॅशन व तेथील लोकांची राजसी राहणी व विलासी जीवन पाहत, तर दुसरीकडे आमची शुभ्र व साधी वस्त्रे तसेच अत्यंत साधे खाणेपिणे बघत आणि आम्हा ब्रह्मवत्सांच्या त्यागाने प्रभावित होत. म्हणून ते आम्हास परत कराची जाऊ देईनात, पण आम्हास परत जाणे भागच होते. आम्ही जेवढे दिवस तेथे होतो तेवढे दिवस त्यांना मधुर ईश्वरी ज्ञान ऐकवीत आणि परमपिता परमात्म्याच्या स्मृतीत बसवीत राहिलो. इतरही जे लोक आम्हाला भेटावयास येत त्या सर्वांना आम्ही हा संदेश देत होतो की शिवबाबांचे आता स्मरण करा, मुक्तिधाम तुम्हा जायचे आहे. आपल्या पुरुषार्थाच्या बळावर सतयुगी तुम्हा यायचे आहे. संगमाचे हे सुवर्ण युग शिवबाबा पुन्हा आला आहे. ब्रह्मामुखाने शिवबाबाने तीच गीता ऐकविली आहे. आला जवळी अंत आता सृष्टीचा, विकराळ विनाश पुढे उभा आहे. अंतिम काळ आहे सर्वांचा, शिवबाबाने स्पष्ट केले आहे. पांडव शिवशक्ती सेनेची रणभेरी आता पुन्हा गर्जत आहे. शिवबाबाच्या नेतृत्वाने पुन्हा मायेला मारून नमवायचे आहे. शिवबाबाचे आता स्मरण करा, मुक्तिधाम तुमचा जायचे आहे. काही दिवसानंतर माझ्या लौकिक नातेवाईकांनी सारा यज्ञ स्थानांतरित करण्यासाठी बाबांना एक निमंत्रण पत्र लिहून पाठवले. बाबांनी त्यांना कळवले की ज्यांना ज्ञान ऐकण्याची तसेच ईश्वरी नियम पाळण्याची कळकळ असेल त्यांचेच निमंत्रण स्वीकारता येतं. असे उत्तर मिळताच त्यांनी माझी एक देवी बहीण ब्रह्मकुमारी लीलावतीजी तर्फे यज्ञास निमंत्रण पाठविले आणि मला म्हटले की सर्व यज्ञवत्सांच्या आवास निवासासाठी भारतात एखादी अनुकूल भवन शोधून काढ. मी आणि लीलावतीजीने पुणे, मुंबई, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी बरेच घरी पाहिली, पण आम्हाला 250 ते 300 यज्ञवत्सांना एकत्र राहण्यासाठी असे मोठे कोणते तरी भवन त्या 3 शहरास आम्हाला दिसले नाही की ज्यात योग्य ती व्यवस्था होईल. घर शोधण्याच्या कार्यात अहमदाबाद येथील सिंधी लोकांचे सुप्रसिद्ध गुरु व संन्यास धर्म प्रचारक सर्वानंदजी तसेच गंगेश्वरानंदजी यांनी आम्हास बरीच मदत केली. त्यांनी आपले एक संन्यासी शिष्य सिद्धानंदजी यांना आमच्या बरोबर पाठविले. शेवटी आम्ही आबू पर्वतावर एखादे योग्य भवन मिळाल्यास पाहावे म्हणून आलो. माझे काही लौकिक नातेवाईकही आमच्या सोबत होते. मी एके देवी बहिणी बरोबर ब्रह्मकुमारी रुक्मिणीची घर शोधता शोधता आबू पर्वतावरील ब्रुज कोठी पाहिली. हा भरतपूरच्या महाराजांचा राजवाडा होता. तो मला पसंत पडला. तसे पाहिले तर ती कोठी फार जास्त चांगली होती अशातला काही भाग नव्हता, परंतु तिला पाहताना मला शिवबाबाची काही महावाक्य आठवली म्हणून ही कोठी घेणे मला योग्य वाटले. सिंध मध्ये फार पूर्वी बाबा म्हणत असत की मुलांनो, शेवटी तुम्ही ब्रह्मवत्स पर्वतांवर जाऊन तपस्या कराल आणि महाराजांच्या कोठीत राहाल.
शिवबाबाने पूर्वी उच्चारलेले ते शब्द माझ्या मनात वारंवार प्रबळ प्रेरणाच्या रूपात उठत आणि माझ्या बुद्धीला समजावेत की हा आबूच तो पर्वत आहे आणि ब्रुज कोठी तर एक महाराजाची भरतपूरच्या महाराजाची कोठी आहेच तेव्हा हाच ते पर्वत होय ज्याच्या विषयी शिवबाबा पूर्वीपासून आम्हास वारंवार सांगत असे की अखेरीस तुम्ही पांडव पर्वतावर तपस्या करता करता देह त्याग कराल जेव्हा या कलियुग विकारी सृष्टीचा महाविनाश होईल तेव्हा तुम्ही ब्रह्मावत्स त्या पर्वतावरच असणार आणि तेथूनच विनाश पाहाल म्हणून मला प्रबळ प्रेरणा झाली की असो व नसो हा तोच पर्वत आहे आणि ही तीच राजाची कोठी आहे जेथे आम्हा शिवशक्तींना आणि पांडवांना अर्थात ब्रह्मवत्सांना येऊन तपस्याही करावयाची आहे आणि राहावयाचेही आहे तेव्हा मी त्वरित अहमदाबादेस जाऊन बाबांना कराची टेलिफोन केला आणि ब्रुजकोटी विषयी त्यांना सल्ला विचारला बाबांनी या जागेसाठी इतक्या झटदिशी होकार दिला की जणू काय त्यांच्या मनात येथे येण्याची योजना पूर्वीच असावी आणि आम्हास केवळ शोधण्याची सेवा करण्यास संधी आणि आनंद मिळावा म्हणून त्यांनी आम्हाला पाठवले असावे